10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय नाव. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मुंबईच्या शिवाजी पार्कवर आज झालेल्या तिरंगा आंदोलनात हजारो तरुण सहभागी झाले. नीट पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनात आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि अनेक नेते अभिनेतेही उपस्थित होते. मुंबईच्या शिवतीर्थावर आज तरुणाईचा अभूतपूर्व जनसागर उसळला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आव्हानानंतर विद्यार्थी, पालक, तरुण तरुणी आणि सिने कलाकार हातात फक्त तिरंग घेऊन रस्त्यावर उतरले. मैदान गर्दीने फुलून गेल्याने अनेकांनी झाडांवर उभं राहूनही तिरंगा फडकावला. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अच्छे दिन कब लीक होंगे आणि मत दिला आहे, गप्प बसण्याचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं नाही, अशा पोस्टर्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, संजय राऊत, अनिल परब, प्रियंका चतुर्वेदी, अंबादास दानवे यांच्यासह अभिनेते अतुल कुलकर्णी, मकरंद देशपांडे आणि चिन्मय मांडलेकर यांनी सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान तरुणांनी शिस्तीचंही दर्शन घडवलं. वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून स्वयंसेवक म्हणून काम केलं आणि कार्यक्रमानंतर संपूर्ण परिसर स्वच्छ करत कचरा गोळा केला. पेपर लीक, रोजगार आणि इतर मुद्द्यांवर संताप व्यक्त करत आज शिवतीर्थावर जमलेल्या तरुणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.